ओके. परत सन्मान दिला. ओके. बापू काय सांगणार, भारतीय जनता पार्टीपासून तुम्हाला डवळल्यानंतर तुम्ही आता धनुष्यबाण हाती घेतलेला आहे, काय सांगणार? धनुष्यबाण हातात घेतला तर आम्ही कसं चळवळीतली माणसं आणि संघर्ष करणार इथं अन्याय आम्ही कधी सहन करत नाही. म्हणून नाविलाजानं आम्हाला धनुष्यबाण त्या ठिकाणी हाती घ्यावा लागला आणि निश्चितपणानं धनुष्यबाणाची नेते मंडळी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सन्माननीय संदीपान भुमरे साहेब असतील, सन्माननीय विलासभाऊ भुमरे असतील, सन्माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब असतील, आमचे मित्र जिल्हाध्यक्ष रमेश पवार साहेब असतील, सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान स्वीकारला, आम्हाला धनुष्यबाणाचा B.Pharm दिला. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शिवसेनेचा कसा विजय होईल, भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचीच त्या ठिकाणी लढत होणार आहे आणि शिवसेना निश्चितपणाने येणाऱ्या 5 तारखेला मताच्या रूपानं दाखवून देईल की शिवसेना काय आहे, राधाकिशन पठाडे काय आहे, त्यांचे सहकारी काय आहे, त्यांचे सैनिक काय आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी निश्चितपणाप्रमाणे फुलंब्री मतदारसंघामध्ये ही विजयाची मुहूर्तमेढ ठरवू अशा या ठिकाणी विश्वास आपल्याला व्यक्त करतो. बरे, तुम्हाला डवळण्याचं नेमकं प्रकार काय का? मला आमचं बोलणं झालं त्याच्यावर बऱ्यापैकी बोलणं झालं, हे देतील तुम्हाला. नाही, नेमकं आता नगर परिषद हातातून गेली भारतीय जनता पार्टीच्या, त्याच्यानंतर हे काय तुमच्यावर जे हे घटना घडली, तुम्हाला तिकीट कापण्यात आलं तुमचं, कुठेतरी अन्याय वाटतं का तुम्हाला? अन्याय तर आहेच. ह्या गोष्टी आम्हाला भारतीय जनता पार्टी सोडायची बिलकुल इच्छा नसतानाही नाविलाजानं ती करावं लागले. कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला चालतच नाही, आम्हाला तयारी करायला लावली, वेळेवर सांगितलं चालत नाही तर मग आम्ही कशासाठी काम केलं? एवढ्या खस्ता खाल्ल्या, पक्ष वाढवला, संघटन वाढवलं, हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, नेते मंडळाला माहिती आहे आम्ही काय काम केलं, किती संघटना वाढवली, प्रामाणिकपणानं काम केलं. शेवटी ही वेळ आमच्यावर आली, माझ्यासारख्या रीतीत सामान्याचं काय. बरं, अशी चर्चा पण कार्यकर्त्यांची मागणी होती बापूंना तिकीट द्यावं म्हणून, काही याच्यावर कोणी काही वरती काही हे झालं का? मागणी होती, परंतु आम्हाला डावलायचेच होते. त्यांनी सांगितलं हे चालत नाही आम्हाला. नानाचे कट्टर समर्थक तुम्ही असलेले आणि कुठेतरी आता किंवा नानाच्या विचाराच्या मंडळीला ते बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करीत आहे, दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना नवीन पाहुणे रावळे बिल्डर मोठे करायचे, त्याच्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी लढाई लढतो. थँक्यू सर. ताई, काय सांगणार तुम्ही बापूसाठी जे माघार घेतली, काय सांगणार आहे? काय बोलतो माघार घेतली? लाडसंगी ह्या सर्कलला आज आम्हाला रत्न सापडलेला आहे आणि जनतेच्या हितासाठीच मी निवडणूक लढत होते. अच्छा. आणि जनतेच्या हितासाठीच जर आम्हाला रत्न सापडला असेल तर मला जिल्हा परिषद अर्ज माघार घेण्याची काहीच हरकत नाही. आज आम्हाला एक कौतुक वाटतं की बापूसारखे माणसं आमच्या शिवसेनेत धडाडीनं काम करणारे नेते भेटले, याच्यासारखं दुसरा विजय कोणता आहे? आजच माझा विजय झाला, आजच आमच्या धनुष्यबाणाचा विजय झाला. कारण की बापूसारखे एवढे मोठे जिल्हा पदावरती मार्केट कमिटीचे एवढे खूप दिवसापासून कार्य करणारे सन्माननीय जर ते आम्हाला भेटले असेल तर आमचं विजय जिल्हा परिषदचा नाही, पूर्ण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा विजय झाला. आणि आज मी सांगते, आमच्या इकडल्या पुण्या जे सर्कल आहे लाडसांगी चौका, तिथपर्यंत प्रत्येकाच्या तोंडावर बापूचा शब्द आला का बापू आले म्हणजे आम्ही मतदान धनुष्यबाणाला. आजच विजय झाला. तुमच्या रत्नाला हे करण्यात आलंय, तुमच्या रत्नाची ओळख त्यांना नाही का भाजपवाल्यांना? ते आम्ही नाही सांगू शकणार. आम्ही त्याला मतदान केलेलं आहे सरपंच सदस्य निवडून आल्यावर मार्केट कमिटी, आणि त्या हिशोबाने त्यांनी आमच्या लाडसांगी इथं ते काही पदावर आमच्या इकडे अपेक्षा नसताना मार्केट कमिटी शेतकऱ्यासाठी गवळी माथ्यावर उभारणीचं उद्घाटन केलं. रत्न हरला कोणाचं? रत्न BJPचं हरलं.
BJP हारून जाईल मला. बीजेपी नक्की हारली. आज आमचा विजय झाला. आज एवढे मोठे रत्न आमच्याकडे आले. आमचा धनुष्यबाणाचा विजय झाला. सन्माननीय खासदार संदीपान भुमरे साहेब यांनी आदेश दिला होता ताई तुम्ही कामाला लागा. विलास बापू, रमेश पवार, पण आज बापू सारखे रत्न आमच्याकडे आले. माझा विजय झाला. त्यामुळे मी त्यांच्यासाठी अर्ज माघार घेऊन आणि बापूचं काम दणदणीत लाडसांगी चौका सर्कलमधून शिवसेना म्हणून कार्यकर्ते म्हणून पहिलं तालुका अध्यक्षपद कार्यकर्ता म्हणजे हे तळमळीचा असतो आणि कार्यकर्त्याला एकच अपेक्षा असते का ते तिथल्या जनतेचं हित आणि जनतेसाठी लढाव. आणि माझ्या ज्या माता भगिनी आहे आमचे सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांच्या होटावरती आहे का माननीय आमचे लाडके शिवसेनेचे नेते कोण आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या जे धनुष्यबाण येईन त्यांना आम्ही विजय करू असं त्यांनी जाहीर केलेले आणि ते रत्न आम्हाला सापडलं. आज आमचा विजय झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं नाव? वंदना मस्के, तालुका अध्यक्ष फुलंब्री मतदारसंघ.